सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या अनंत लीळा केल्या, ज्या लीळांमधून परमेश्वराने जो बोध, जाणीव, समज आपल्याला करून दिली, ती बोध, जाणीव आणि समज जर आपण आपल्या जीवनात उतरवली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. आणि त्यासाठीच आपण परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी ज्या लीळांमधून परमेश्वराने समज, बोध, जाणीव करून दिली त्या लीळांचं चिंतन करत आहोत. परमेश्वर आता संगमेश्वरीला आहे. 1 महिना अवस्थान, अनंत लीळा. परंतु अत्यंत महत्त्वाची जी लीळा आहे संगमेश्वरला, आचार्यांना बोध प्रदान, इथपर्यंत आता पोचलेलो आहे. आचार्यांची 7वी भेट आहे देवाबरोबरची. आणि अनेक प्रसंगानुरूप परमेश्वराने आचार्यांना घडवलं आहे, मडवलं आहे, ज्ञानाची जाणीव, बोधाची जाणीव करून दिलेली. पण अजूनही बोध दिलेला नाही. कारण बोध जसा जोडलेला असतो तसे बोधाचे अडथळे पण आपण जोडलेले असतात. आणि ते अडथळे जोपर्यंत पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत परमेश्वराला आपल्याला बोध देता येत नाही. गैरसमज असतो, समज असतो, अज्ञान असतं, अन्यथा ज्ञान असतं. आणि अनंत दोषातून आपण जे अडथळे जोडलेले आहे ते अडथळे असतात. तेच आज परमेश्वर आचार्यांचा काढून टाकणार आहे. उमाईसांना बिराडावर पाठवल्यानंतर सर्वज्ञांनी रात्री आरोगणा झाली. कारण उमाईसांना सांगितलं देवानी की तुम्ही जा. उमाईसांना देवाकडे थांबण्याची इच्छा होती आणि देवानी मग त्याच वेळेस सांगितलं की कळपातली जी गाय आहे ती कळपातच शोभा देते. आणि देवानी बांधल्या गाईचा दृष्टांत सांगून त्यांना एक जाणीव करून दिली आणि बिराडाला पाठवलं होतं. उमाईसांनी बिराडाला आल्यानंतर सर्वज्ञांची रात्रीची आरोगणा झाली, गुळा झाला, आसनावर सपूजित उपिष्ट होते. सायंकाळची वेळ आहे, सर्व झोपायला गेलेले आपापल्या बिराडावरती. बाईसांनी फुडी वळगावल्या, विड्या करून दिला. विडा करून दिल्यानंतर सर्वज्ञांनी बाईसांकडून श्रीकारात पानं घेतली आणि त्याच वेळेस बाईसांना सर्वज्ञ म्हणाले, बाई, परमेश्वरापून जे नागदेव नावाचे ब्राह्मण आले आहे त्याला बोलावा जा. कारण ते सर्व आपापल्या बिराडावर गेलेले. वृद्धपुरून आल्यानंतर महादाईसांकडून देवानी लीळा ऐकलेल्या आहे. सर्वांना भेट झालेली, क्षेमकुशल वार्ता झाल्यानंतर ते आपापल्या बिराडावर गेल्यानंतर आचार्यांना देव बाईसांना निरोप देऊन बोलावतात. बाईसा म्हणाल्या, हो का बाबा. बाईसा गेल्या. आणि मग रामा अर्थात दादोज जे आहे त्यांना बाईसा म्हणतात की रामा, परमेश्वरापुरून नागदेव नावाचा जो ब्राह्मण आला आहे त्याला बाबा बोलावत आहेत म्हटले. तेव्हा दादोस म्हणाले, नागदेवा जा बरं, तुला गोसावी कशाला बोलावत आहे बघ. आणि तसेच भटोबास देवाजवळ येतात. अंगणात आसन झालेलं आहे, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि अत्यंत नम्रतेने सर्वज्ञांसमोर बसले. आणि मग सर्वज्ञांनी विचारलं, का हो परमेश्वर पूर बघितलं तुम्ही? भोटोबा म्हणाले, जी पाहिलं जी. सर्वज्ञ म्हणाले, काय हो श्रीप्रभू पाहिलेत? भोटोबा म्हणाले, जी पाहिले. सर्वज्ञ म्हणाले, श्रीप्रभूंच्या खेळ क्रीडा बघितल्या, लीळा बघितल्या? भोटोबा म्हणाले, जी. सर्वज्ञ, त्या कशा बरं होत्या? म्हणले, आम्हाला सांगा थोड्याफार. आता भोटोबा म्हणतात, जी त्या काय सांगता येतात काय म्हटले. सर्वज्ञ, खरोखर त्या तसंच आहे, त्या सांगता येण्यासारख्या नाही आहे, कळण्यासारख्या नाही, समजण्यासारख्या नाही, जीवाच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहे. परंतु तरीही थोडाफार अनुभव, काहीतरी जे तुम्हाला उमगलं, समजलं, लक्षात आलं, कळालं किंवा तुम्ही बघितलं ते सांगा म्हटले. आणि देवाने मग आचार्यांना बोलतं केलेलं आहे. कारण त्यांच्या मनातला जो भ्रम आहे, जे अन्यथा ज्ञान आहे, ते देवाला काढायचं आहे. आणि मग आचार्य सांगू लागले की जी श्रीप्रभूंना सकाळीच उपऊठ झाल्यानंतर महादाईसांना पाठ झाली का ते विचारायचे. मग बाहेरच्या अंगणात खेळायला गमन करायचे, रायागणात वेडे करायचे, मग आपविर्याकडे गमन करायचे, आबाळ्याकडे पाहायचे, वाटेत गुड्याशी खेळ करायचे, पाचपिंपळाशी खेळ करायचे, गावात घरोघरी गमन करायचे. श्रीकरांनी मडक्यांनी उतरंड उतरायचे, त्यातला स्वयंपाक जो पण काय आहे पदार्थ ते चाखायचे, पुन्हा ती उतरण रचायचे. अशी नाही म्हणून परत
खाडायचे, त्यानंतर परत रचायचे, अवलोकन करायचे आणि आई आता माझा होय म्हणे. अशा पद्धतीने वाटेत जाताना टाळी वाजवायचे, खुदकन असायचे. अशा अनुभवांनी जे जे आचार्यांना लक्षात आलं, कळालं किंवा बघितलं ते देवानी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की असे असे देव करायचे सकाळी उठल्यानंतर. अर्थात दिवसभराचा पूर्ण वृत्तांत आचार्यांनी स्वामी श्री चक्रधरांना गोविंदप्रभू बाबांच्या संदर्भात सांगितला. आणि देवाला तेच हवं होतं, कारण आपणही लीळा बघतोय, लीळा वाचतोय, ऐकतोय, परंतु त्यातून आपल्याला समज काय झाला, बोध काय झाला, जाणीव काय झाली. आचार्यांना विचारण्याचा उद्देश तोच आहे की तुम्ही एवढ्या लीळा बघितल्या, त्या लीळांमधून तुम्हाला काय कळालं, काय समजलं, की फक्तच बघितलं तुम्ही आणि मग सर्वज्ञ लक्षपूर्वक ते जे सांगत होते वृत्तांत ते पूर्ण सर्वज्ञाने ऐकलं. आणि मग सर्वज्ञ म्हणाले, श्रीप्रभूवर, आमच्यावर आणि महात्म्यावर तुमची कशी श्रद्धा आहे. मुख्य विषयाला देवाने डायरेक्टच हात घातला. कोणत्याही प्रकारचं निरूपण नाही, चिंतन नाही, त्यांचा काही प्रश्न नाही आहे. परंतु देवाने ते सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आहे, तुम्हाला काय समज झाला, तुम्हाला काय बोध झाला, तुम्हाला काय कळालं का नाही, लक्षात आलं की नाही, हे विचारण्यासाठी देवाने डायरेक्ट मुख्य विषयाला हात घातला आहे की गोविंदप्रभू बाबावरती, आमच्यावरती. कारण आमच्याही भरपूर लीळा बघितल्या तुम्ही. तुमची आत्तापर्यंत 7 भेटी झालेल्या. या 7 भेटीमध्ये जे जे तुम्ही बघितलं असेल, आणि गोविंदप्रभू बाबांनाही बऱ्याच वेळा 4 भेटी झाल्या, तिथंही तुम्ही गेले, तर त्यांच्यामध्ये, माझ्यामध्ये आणि जे दादोसाहेब पुरश्रमीचे तुमचे गुरु, त्यांच्याबरोबर तुम्ही फिरताय, येताय, जाताय, त्यांची सेवा करताय, त्यांच्यामध्ये काही फरक आहे की नाही. आता भोटोबासांच्या ते लक्षात आलं नाही आणि अचानकच हा प्रश्न आल्यानंतर भोटोबासांचा जी सारखीच. आता तेव्हा बाईचा शेजारीच होत्या. बाईसांना उत्सुकता होती काही रात्रीची वेळ आहे, सर्व झोपायला गेलेले आहे, देवाचीसुद्धा आरामाची वेळ आहे आणि अचानकच आचार्यांना म्हणजे नागदेवाला का बोलवलं देवानी, काय देवाला एवढं सांगायचं आहे त्यांना आणि एकट्यालाच का बोलवलं. म्हणजे बाईसांना उत्सुकता आहे, बाईसा शेजारीच बसलेले आहे, यांचा जो संवाद चालू आहे तो बाईसा ऐकते. आणि अचानक आचार्यांनी जेव्हा सांगितलं का जी सारखीच, त्याच वेळेस बाईसांचा जो राग आहे, तो पारा आहे, तो चढला आणि बाईसा रागवायला लागल्या, घागरा बांधला त्यांच्या स्टाईलनी. लगेच बाईसा म्हणाल्या, मर मर पोरा, तुझ्या मड्यावर बांधला घागरा म्हणले, मसनापर्यंत वाजत जाईल. पाहो पाहो म्हणले, बापाची आणि महात्म्याची बरोबरी केली. बाबाकडे त्याने रडून आचार्यत्व मागितलं, त्याची बाबांशी बरोबरी केली. मर मर पोरा. अर्थात आचार्यांचे जे अडथळे, या अडथळे दूर करण्याचं काम बाईसांकडून देवाने अनेक ठिकाणी केलेलं आहे. पूजनीय माईम भट्टांच्या बाबतीत हेच शस्त्र वापरले देवानी. कारण त्यांचे जे अडथळे आहे आणि त्यांच्या मनातला जो भ्रम आहे तो काढायचा, तर काहीतरी त्यांना अप्रत्यक्षरित्या देवाला तर असं बोलता येत नाही, सांगता येत नाही, आणि मग बाईसांच्या मनामध्ये तो भाव आहेच पूर्वी, कारण ते प्रेमी भक्त आहे आणि देवाबरोबरची बराबरी ती बी दादोसांची त्यांना सण होऊ शकत नाही. आणि सण न झाल्यामुळं त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. पट्टा बाईसांचा चालू झाला, त्या काही थांबे ना. आता सर्वज्ञ म्हणाले, बाई गप्प बसा, याला कशाला रागावता आहात तुम्ही म्हणले. कारण बाईसा काही थांबायला तयार नाही आणि देव श्रीकरांनी त्यांना थांबवताय, यांना कशाला रागावताय. आणि बाईसा थांबत नाही म्हटल्यानंतर मात्र मग देवाला नाविलाज झाला. देव म्हणतात, पुरी तुम्ही काय केलं म्हटले, तुम्ही काय केलं, तुम्ही पायपुसणं आम्हाला बसायला घातलं, दुधी करंट्यामध्ये पाणी भात वाढलं आणि अप्रत्यक्षरित्या बाईसांना गप्प करायचं आहे आणि आचार्यांनाही अप्रत्यक्षरित्या देवाला सांगायचं आहे, सुनवायचं आहे की ज्या बाईसा आज आमच्या सेवेमध्ये रत आहे त्यांनीही तसंच केलेलं आहे, जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. आणि त्यामुळं बाईसांना गप्प केलं आणि आचार्यांना देवाने सुनवलं की सर्व जीव असेच असतात, जोपर्यंत आम्ही देत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही. आणि मग बाईसाहेब म्हटल्या, नको नको बाबा, कारण वर्मावरती बोट ठेवल्यानंतर माणसाला दुःख होतं, तसं बाईसांना ती आठवण करून दिल्यानंतर बाईसाहेब पोळल्या, दुःख झालं. आता ऑलरेडी परमेश्वराला बाईसांना काही दुःख द्यायचं नाही, पोळून करायचं नाही, परंतु त्यातून त्यांचासुद्धा योग्यता वाढणार आहे. त्यांचे बी योग्यता वाढून एक योग्य प्रतिकारांता वाढणार आहे. आणि मग देवानी हातानेच त्यांना थांबवलं आणि सर्वज्ञांनी त्यांना थांबवल्यानंतर सर्वज्ञ म्हणले, असं हे याला काय माहीत असणार आहे का म्हटले, प्राण्याला काय स्वतःहून कळतं का, म्हणजे जीवाला स्वतःहून ज्ञान काही संभवत नाही.
आम्ही कळू तर कळेल, आम्ही जाणू तर जाणवेल, आम्ही समजावलं, कळवलं, उमटवलं तर कळेल. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. स्वतःहून तर ज्ञान संभवणार नाही आणि तुम्ही तेच केलं. आता तुम्ही यांना रागावताय तर यांच्याकडूनही वेगळी कशी अपेक्षा करता. अशा पद्धतीनं देवानी बाईसांना समजावलं आहे, परंतु आचार्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे काही गोष्टी. आणि हो का जी बाबा म्हणून बाईसा आता गप्प बसल्या आणि देवानी मग आचार्यांकडं मोर्चा वळवलेला आहे. यावर सर्वजण वानर्या श्रीप्रभू ते नित्य मुक्त वस्तू आहे. श्रीप्रभू बाबा कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही म्हटले. तुम्ही सर्व सारखेच समजतात आणि बाईसांच्या माध्यमातून सर्व सारखे नाही आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते आता अत्यंत स्थिर बुद्धीनं, एकाग्र बुद्धीनं देव जे सांगताय ते ऐकताय. देव म्हणतात श्रीप्रभू हे नित्यमुक्त वस्तू आहे आणि परमेश्वर आणि जसे इतर जीव असतात तसा महात्मा, परमेश्वर वेगळा आणि जीव वेगळा. तर तुम्ही जे दादोसांच्या संदर्भात सारखं समजताय तो एक महात्मा आहे, तो एक जीव आहे. त्यामुळं त्याची आणि श्रीप्रभू बाबांची बराबरी होऊ शकत नाही. जीवाचा माथा अनादि अविद्या असे का, आणि जो जीव आहे कोणी असो, तो असो, तू असो, मी असो, आणखीन कुणी असो, परमेश्वर सांगतात प्रत्येकाला का जीव जो आहे त्या जीवाच्या माथ्याला अनादि अविद्या असते. म्हणजे अनादि अविद्या या प्रत्येक जीवामध्ये मुळातच असते म्हटले. त्यामुळे जीव विषम आहे आणि परमेश्वर सम आहे. जीवामध्ये आणि परमेश्वरामध्ये फरक आहे. परमेश्वर सम आहे, प्रत्येकाकडे समदृष्टीनं पाहतात आणि जीव हा विषम आहे, कारण अनादि अविद्यायुक्त अज्ञान ह्या जीवामध्ये असल्यामुळं त्याच्या मनामध्ये एक विषमता आहे. आपल्या मनामध्ये एक विषमता आहे. हा कोण, तो कोण, हे काय, ते काय, ही विषमता आपण निर्माण केलेली. पण परमेश्वराच्याच दृष्टीत ही विषमता नाही, सर्व सम आहे. आणि जीवानी बांधावे आणि सोडावे ऐशी जीवा श्रीप्रभू मोकली तैशी मोकली ते म्हटले. जीव जो आहे तो जीव स्वतःला कधीच सोडू शकत नाही. परमेश्वर मात्र, गोविंदप्रभू मात्र त्यांना सोडू शकतात. आणि मग बाईसा शेजारी बसलेले आहे. आता बाईसांनाही उत्सुकता आहे. सर्व तत्त्वज्ञान ऐकायला लागल्यानंतर बाईसा विचारते, बाबा श्रीप्रभू संसारापासून सोडू शकतात, सोडवतात का म्हटले. कारण आता बाईसांची जी भक्ती आहे, बाईसांची जी निष्ठा आहे, परमेश्वर स्वामी श्री चक्रधरांवर आहे. प्रेमी भक्त असल्यामुळं तोची व्हावा, तोची भेटावा आणि हेच माझं साधन, हेच माझं साध्य, ही निस्सीम निष्ठा असल्यामुळं गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत त्यांना उत्सुकता वाटली का गोविंदप्रभू बाबासुद्धा या जीवाला या संसारापासून सोडू शकतात का म्हटले, सोडवतात का म्हणजे. सर्व बाई जीव काही होती म्हणजे जीवाकडून काहीच होत नाही. जीवा काही होती का म्हणजे जीवाकडून काहीच होत नाही. आणि जीवामध्ये एवढं सामर्थ्य नाही का तो मुक्तीला जाईल, तो स्वतःची मुक्ती मिळवून घेईल. परमेश्वरच या जीवाला सोडवता आहे. परमेश्वर एक सोडविता म्हणले, परमेश्वरच एक सोडवितो आहे. मग ते गोविंदप्रभू बाबा का असे ना म्हणून बाईसा म्हणल्या हो का बाबा. आणि मग सर्वज्ञ म्हणले श्रीप्रभूंची खेळी क्रीडा पाहिल्यात म्हणले. आणि महात्म्याच्या ज्या चेष्टा आहे शूद्र त्या बघितल्या का म्हटले तुम्ही. परस्परात तुलना करताना काही वेगळेपण, काही फरक दिसला की नाही म्हटले. जीवाला कधीही कोणतीही गोष्ट समजून सांगावं लागते. आपल्याला आज इथपर्यंत आपण जरी पोचलो असेल तर आपल्याला कोणीतरी समजून सांगितलेलं, लक्षात आणून दिलेलं आहे. बोध मात्र परमेश्वराने दिलेला आहे, परंतु शब्दाच्या माध्यमातून जे आपल्याला समजावलं ते कोणीतरी समजावलं आहे. आपण आजूबाजूचे जे जीव आहे त्यांना सांगत राहतो जीव वेगळा आहे, देवता वेगळा आहे, प्रपंच वेगळा आहे, परमेश्वर वेगळा आहे, परमेश्वर कोण आहे, कशा पद्धतीनं जे बी आहे आपल्या परीनं आपण सांगत असतो. तसं परमेश्वरसुद्धा आचार्यांना काय सांगतात, काय समजावतात हे जर आपण लक्षात घेतलं तर तेच आपल्याला इतर लोकांना सांगायचं आहे. आपलं डोकं लावण्याची गरजच नाही, वापरण्याची गरजच नाही, कारण परमेश्वराने आपल्या जीवाला कसं समजावायचं हे समजावलेलं आहे. आणि मग देव म्हणतात का हो तुम्हाला काही फरक दिसला नाही का म्हटले. परमेश्वराच्या ज्या क्रीडा आहे, लीळा आहे त्यात आणि ह्या दादोसांच्या चेष्टा हे तुम्हाला लक्षात नाही आलं का. मग भोटोबास विचार करू लागले, दोन्ही गोष्टीची ते तुलना करू लागले. जोपर्यंत असं जाणून देत नाही, लक्षात आणून देत नाही ते पण आपण विचार करत नाही, कारण प्रेरणा पाहिजे कशीच तरी. आणि देवानीच आता सांगितल्यानंतर ते विचार करायला लागले. सर्वज्ञांच्या आगाध अशा लीळा ते पाहू लागले. त्यांना आलेला अनुभव, त्यांना आलेली प्रचिती, त्यांना आश्चर्यजनक जे बी दाखवलं देवानी त्या लीळा, हे सर्व त्यांना नजरेसमोर आलं आचार्यांच्या. आणि दादोसांच्या कुचेष्टा दिसल्या का स्वतःचंच मानपान मिरून घ्यायचं, मान सन्मान जपायचं, स्वतःची मान्यता निर्माण करायची, अशा ज्या क्रिया दिसल्या. मग पवितेच्या बाबतीत असो किंवा पूजा अर्चनाच्या बाबतीत असो
किंवा आणखीन काही चुकीच्या गोष्टीच्या बाबतीत असो, या साऱ्या ज्या गोष्टी आहे या साऱ्या दादोसांच्या त्यांच्या लक्षात यायला लागल्या. आणि मग देव म्हणतात श्रीप्रभू हे निर्गुण ब्रह्म आहे म्हटले. हे श्रीप्रभू हे निर्गुण ब्रह्म आहे आणि तुझा दादोस कोण? हा साधा जीव, चेष्टा करणारा, स्वतःला जीवत्व न सोडणारा आणि स्वतःचे मानमान करून घेणारा. अशा पद्धतीने श्रीप्रभू हे अविक्रिय ब्रह्म आहेत म्हणले. श्रीप्रभू हे नित्यमुक्त वस्तू आहे. श्रीप्रभू हे आत्माराम आहे. असं बरंचसं निरूपण देवानी आचार्यांना केलं. त्यांना विचार करायला वेळ पण देतात. विचार केल्यानंतर देव मधून श्रीप्रभू बाबांच्या संदर्भात जे बी आहे निर्गुण वस्तू, श्रीप्रभू कशी क्रीडा करतात असं बघावं म्हटले. लीळा करतात ते पाहावं म्हटले. श्रीप्रभूंना कळत नाही असं नाही म्हटले. श्रीप्रभूंच्या खेळक्रीडांचा क्षणभराचाही निमिषधारी आचार कोणत्याही जीवांना करता येणार नाही, एवढं ते अलौकिक आहे. हे समजून घेणं, जाणून घेणं, ते का करता, कशासाठी करता, कुठं बघताय, कशाला टाळ्या वाजवताय, कशाला हसताय, हे फक्त आणि फक्त तेच जाणू शकतात म्हटले. त्याच्यामुळे ती नित्यमुक्त वस्तू आहे. ती कोणामध्ये कशामध्ये बांधल्या जाणारी वस्तू नाही आहे. ती निर्गुण ब्रह्म आहे. आता आपल्याला परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या गुणप्रभू बाबांच्या बाबतीत हे जे सांगितलं आहे निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, मग ते अव्यक्त स्वरूप आहे का? तर जे अव्यक्त स्वरूप आहे परमेश्वराचं ते कसं असतं हे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने आपल्याला गुणप्रभू बाबांच्या संदर्भात दिलेलं आहे की ते कोणत्याही प्रकारचं बंधनात नाही. त्यांच्या ज्या खेळ क्रीडा आहे त्या जीवाच्या हितासाठी कशा चालतात. जीव आणि बांधावे आणि सोडावे ऐशिया जीव श्रीप्रभू. जीवानी आपल्या कर्मानी बंदिनी मनुष्याला की कर्मानी बांधावं आणि परमेश्वरांनी सोडावं. मोकली तैशी मोकली ती म्हटले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी बरंचसं निरूपण मग आता आचार्यांना केलेलं आहे. कारण आचार्यांना आता ही वेळ आलेली त्यांची बोधाची. ती वेळ आल्यानंतर जी संभ्रम आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, आचार्यांच्या मनातून पूर्ण काढायचं आहे. आणि आचार्य आता हे अलौकिक असं पहिल्यांदाच ऐकताय. त्याच्यामुळे त्यांना त्यांची पूर्ण एकाग्रता, उत्सुकता लागलेली आहे, चिकित्सा लागली का आता देव आपल्याला अजून काय काय सांगताय. आणि त्यांच्या मनातले जे भ्रम आहे ते हळूहळू आता तुटायला लागले. भट्टवास म्हणजे जी जी हो जी. यावर सर्वज्ञांनी मग काय केलं, त्यांना लगेच पहिल्याच भेटीमध्ये अन्यवृत्ती सांगितली, युगधर्म सांगितला, विद्यामार्ग सांगितला, सार संसरण प्रकरण सांगितलं. अन्यवृत्ती सांगण्याचं कारण की किती देवता आहे, ह्या ब्रह्मांडाची सिस्टम कशी चालते, कशा पद्धतीने चालते, देवता किती आहे, त्यांची संख्या किती आहे, त्या एवढं मोकळं निरूपण करण्याची आवश्यकताच. कारण आचार्य हे आहे हे योग्यता पावलेले आहे. त्यांच्या लक्षात आलं तर म्हणजे तपिलं लगेच त्यांनी पाहिलं. भाताच्या शीतावरूनच भाताची जशी परीक्षा आपण करतो तशा पद्धतीनं थोड्याशा निरूपणानं आचार्यांच्या लक्षात यायला लागलं. आणि ह्या अन्यवृत्तीच्या माध्यमातून साऱ्या देवता सांगितल्या. युगधर्माच्या माध्यमातून 4 युग, त्यातले धर्म, त्यातला अधर्म, धर्म केला तर कोणत्या देवतेची फळं प्राप्ती होईल हे परमेश्वराने सांगितलं. विद्यामार्ग, ज्या देवतेची भक्ती केल्यानंतर कोणत्या कोणत्या देवतेची कोणत्या कोणत्या विद्या होतात, त्यांचे गट किती, तट किती, संख्या किती, हे सर्वच विद्यामार्गाच्या माध्यमातून देवाने सांगितलं. आणि या सृष्टीचा संहार कसा होतो, कोण करतो, कशा पद्धतीनं होतो हे सांगितल्यानंतर परत संहार झाल्यानंतर या सृष्टीची संसरण परत कसं होतं, कोण करतं, कशासाठी होतं आणि त्याचा उद्देश काय आहे हे परमेश्वराने पूर्ण डिटेल्स पहिल्याच भेटीमध्ये म्हणजे 7व्या भेटीमध्ये आता बोध देण्याच्या अगोदर हे सर्व निरूपण केले. यातून आपण खूप मोठा समज घेतला पाहिजे. आपण कधी कोणी आल्यानंतर जर आपण त्यांनी आपल्याला विचारलं सांगा तुमचा मान व धर्म काय आहे, तत्व काय, सिद्धांत काय, आपण तो नाही उपदेश घ्या, उपदेश घ्या, उपदेश घेतल्यानंतरच मग आम्ही सांगू. आता देवानी त्यांना बोध देण्याच्या अगोदर त्यांच्या मनातले जे संभ्रम आहे, अज्ञान आहे ते पूर्ण काढून टाकलेले आहे. एका भगिनीचा असाच मला फोन आला. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की मी माहेरची माझे अन्य लोक आहे, मी लग्न झाल्यानंतर जो सासरी जे आहे ते पूर्ण घर उपदेशी. आता ते सासू सासरे मिस्टर मला म्हणायचे उपदेश घ्या, उपदेश घ्या. आता त्या वेल एज्युकेटेड असल्यानंतर उपदेश म्हणजे काय सांगा. नाही म्हणले उपदेश घेतला का तुला आपोआप कळेल, उपदेश घेतला का तुला आपोआप कळेल. कोणी साधू संत आले का त्यांना जर मी काही विचारलं, प्रश्न विचारते म्हणायचं तुम्ही उपदेश घ्या तुला सारं कळेल, किंवा उपदेश घ्या तुम्हाला आम्ही सर्व सांगू. अशा पद्धतीनं त्यांना उत्सुकता ताणल्या गेली. आणि मग त्यांना असं वाटलं की चला उपदेश घेतल्यानंतर जर हे सांगणार आहे काय हरकत आहे, उपदेश घ्यावाच लागेल कधी ना कधी, तर आपण उपदेश घेऊ आणि मग नंतर हे काय आपल्याला सांगायचे ते सांगतील. तशा पद्धतीनं त्यांनी मग उपदेश घेतला. उपदेश घेतल्यानंतर त्या बाबांना विचारलं का मग सांगा काय. नाही म्हणे आता तुम्हाला जे नामं दिले ना त्याचं स्मरण करा, आपोआप तुम्हाला कळेल, आपोआप तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने त्या आणखीन नकारात्मक निगेटिव्ह झाल्या. काय हे पहिल्यांदा म्हणत होते उपदेश घ्या आम्ही तुम्हाला सांगतो,
आणि आता उपदेश घेतला तर म्हणता स्मरण करा तुम्हाला कळेल. कसं कळेल? अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाल्या आणि योगायोगाने परमेश्वर कृपेने आपले काही व्हिडिओ त्यांनी ऐकले यूट्यूबवरती गेल्यानंतर आणि त्यांना ती उत्सुकता लागल्यानंतर जवळजवळ 150च्या वरती त्यांनी जेव्हा व्हिडिओ ऐकले त्याच्यानंतरच मला फोन केला आणि सारा वृत्तांत सांगितला की आता माझ्या पुढं पूर्ण क्लिअर झालं चित्र की नेमका उपदेश काय आहे, परमेश्वर काय आहे, देवता काय आहे, जीव काय आहे, भक्ती का करायची, कोणासाठी करायची, कोणाची करायची, त्यातून काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, हे मला क्लिअर झालं. आणि तेव्हा मला आता धर्माच्या विषयी आवडी निर्माण झाली आणि मी किती भाग्यवान हे मला लक्षात यायला लागलं. जर समजलंच नाही आहे तर होणार कसं? तर परमेश्वराने सुद्धा आचार्यांना पहिले सर्व सांगितलं आहे, अन्यवृत्ती सांगितली आहे, अन्यवृत्ती सांगून युगधर्म सांगितलेला आहे, देवताचा सर्व निरोध सांगितला आहे, विद्यामार्ग सांगितलेला आहे, ही सृष्टीचा सार संसरण कसं होतं आहे हे सर्व सांगितलेलं आहे. म्हणजे आचार्यांच्या चित्रपटलापुढे सर्व क्लिअर झालं की हे फक्त आणि फक्त परमेश्वरच सांगू शकतात आणि परमेश्वराच्या तत्त्वज्ञानातच असू शकतं. आणि भक्ती का करावी, कशासाठी करावी, कोणाची करावी हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तो जीव निर्णय घेत नाही. म्हणून कधी केव्हा कोणाला काय सांगावं हा आपला सेन्स असला पाहिजे. अन्यथा आपण हे परमेश्वराने तत्त्वज्ञान जे सांगितलं आहे ते आपल्याला न समजल्यामुळं आपण हे कडिकुलपट ठेवलेलं आहे. परमेश्वर सकळ जीवाचं चिंतन करतात आणि परमेश्वर बोध द्यायच्या अगोदर हे सर्व क्लिअर करतात आणि नंतर बोध देतात. तसं आपण एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं तर ते चिंतन करील, विचार करेल, त्याच्या लक्षात येईल, जाणवेल आणि मगच त्याची योग्यता असेल तर परमेश्वर त्याला बोध देणार आहे. पण आपण जर हाताची घडी तोंडावर बोट नाही काही बोलायचंच नाही, काही सांगायचंच नाही, हे आडपानं आलं, हे अन्य आहे, हे अन्य आहे असं म्हणून जर दूर लोटत राहिलो तर समाज आपल्यापर्यंत कसा येईल? परमेश्वराने सांगितलं तत्त्वज्ञान अत्यंत श्रेष्ठ आहे, मोठं आहे, बोल्ड आहे, प्रगल्भ आहे, परंतु आपण लोकांपर्यंत तशा पद्धतीनं मांडणी करू शकत नाही. म्हणून लोकाभिमुख आपला धर्म झाला नाही. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक दुःख आहे, खंत आहे की एवढा मोठा धर्म आहे, मग लोकांना का माहीत नाही, लोकांपर्यंत का गेला नाही? तर याचं कारण आपणच आहोत, आपल्यालाच अजून समजला नाही. जर आपल्याला समजला, कळालं, लक्षात आलं तर कोणाला कसं किती सांगावं हा सेन्स आपल्याला येईल. आणि देवाने सांगितलं अर्थाप्रती बोलावे. कोणी जर विचारलं तर सांगितलं पाहिजे, परंतु काय सांगायचं? आपल्याला काय डायरेक्ट थोडी महावाक्य सांगायचं आहे. निदान त्या माणसाचे ज्या मनातल्या शंका आहे, तू भक्ती का करतो, कशासाठी करतो, कोणाची करतो, त्यातून काय फायदा आहे, काय तोटा आहे, ही सृष्टी कोणी निर्माण केली, कशासाठी निर्माण केली, कशी तयार झाली आणि ह्या सृष्टीचा सार कसा होतो हे आपल्याला सांगायला काहीच अडचण नाही. आणि अन्यवृत्ती तर सांगायला काहीच अडचण नाही, कारण ते देवता आहे. या देवताचा जो सिस्टम आहे, जोपर्यंत ही सिस्टम या ब्रह्मांडातली आपण एखाद्या व्यक्तीला सांगत नाही तोपर्यंत त्याच्या लक्षातच येत नाही. कारण तो तर म्हणतो सारे एकच आहे, सारे एकच आहे. सारे एकच आहे तर त्याला ते सिस्टम सांगावं लागेल ना, का एक कसं असू शकतं? आणि ते जर एक असते तर मग इतके अवतार धावण्याचं गरज काय? तर ते एक नाही आहे, ते एक नसून ते वेगळे आहे. त्यांचे प्रत्येकाचे कामं वेगळे आहे, त्यांची स्वरूप मर्यादा वेगळी. जसं आज समाज जीवनामध्ये एखादा मुख्यमंत्री असतो, बाकीचे मंत्री असतात, प्रशासन असतं, सृष्टी चालवण्यासाठी किंवा राज्य चालवण्यासाठी एवढी मोठी सिस्टम उभी केलेली असते. प्रत्येकाचा अधिकार वेगळा, कायम वेगळं, कामाचं जे स्वरूप आहे ते वेगळं आणि त्याचा जो कालावधी आहे तो पण आणि त्यानंतर त्याचा जो एरिया आहे तो पण, हे सर्व बांधलेलं असतं. तसंच देवतेचं असतं. हे जर समजून सांगितलं तर त्याचं आपोआपच तो चिंतन करून त्या देवतेपासून तुटेल आणि परमेश्वराच्या धर्माकडे आपोआपच आकर्षित होईल. पण आपण काही बोलतच नाही तर त्याला समजणार कसं, लक्षात येणार कसं? नाही तुमचा अधिकार नाही, तुमचा अधिकार नाही. अहो तुमचा अधिकार नाही असं आपण जेव्हा म्हणतो, पण तो तुमच्या संपर्कात आला आहे याचा अर्थ त्याचा अधिकार आहे. तो परमेश्वराने तुम्हाला काहीतरी संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे हे जे भ्रम आहे धर्माच्या प्रती आपल्या मनामध्ये ते पहिले आपण काढून टाकले पाहिजे आणि आपण धर्मावरती बोललो पाहिजे. परंतु काय बोलावं, किती बोलावं, कोणाला बोलावं, कसं बोलावं हा सेन्स आपला नक्कीच असला पाहिजे. देवाने आचार्यांना सर्व 4 प्रकरणं पूर्णपणे, 5 प्रकरणं पूर्णपणे सांगितले आहे आणि मग अन्यवृत्ती सांगितली, त्यानंतर युगधर्म सांगितला, त्यानंतर विद्यामार्ग सांगितले. ते विद्यामार्ग नुसतं आपण जसं साधू संतांकडून, बाबांकडून, आपल्या गुरूंकडून घोक घेतो असं सांगितलं नसेल आचार्यांनी. म्हणा आमच्या पाठीमागं आणि जा मग करा पाठांतर, असं नाही आहे. देवानी त्यांना त्यावरती निरूपण केलेलं आहे आणि ते निरूपण करून त्या जे प्रकरणं आहे त्या प्रकरणासंदर्भात जे काही प्रश्न असतील ते पूर्णपणे आचार्यांची क्लिअर केलेले आहे. विद्यामार्ग सांगितल्यानंतर सहार सांगितला, या सृष्टीचा सहार कसा होतो,
संसरण कसं होतं, अशा पद्धतीनं परमेश्वरांनी हे सर्व प्रकरण सांगितल्यानंतर, निरूपण केल्यानंतर, मोकळं निरूपण केलं असेल, त्यांच्या मनातल्या काही शंका असतील, ते सांगत असताना त्यांच्या मनात आलेल्या भावना असतील, देवाने सर्व क्लिअर केलं. आणि क्लिअर केल्यानंतर हे सर्व 5ही प्रकरणाचे निरूपण केल्यानंतर निरूपणाने भोटवासांना बोध झाला. जीवेश्वर भाऊ म्हटला का अरे हे परमेश्वर आहे, कारण परमेश्वरच हे सांगू शकतात, हे कोणाला माहीत असू शकत नाही. आणि कुणी सांगितलं नाही आजपर्यंत, दादोसांनी कधी ज्ञान दिलं नाही. आपलं हे लक्षात आलं पाहिजे का आपण ज्यांच्याबरोबर आहे ते कधी ज्ञान देत नाही, सांगत नाही, धर्म नाही आपल्याला, धर्माप्रती ज्या विधी आहे, अविधी आहे, योग्यता आहे, अयोग्यता आहे, जर काही सांगतच नसेल तर आपण किती दिवस त्यांच्याबरोबर राहायचं, हे आपोआपच आपल्या मनात आलं पाहिजे. परंतु आपली बुद्धी आपण गहाण ठेवलेली आहे, आपण गप्प बसलेलो आहे. आपण म्हणतो नाही नाही चाललंय चालू द्या, चाललंय चालू द्या. परंतु धर्म हा ज्ञानाचा आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये चिकित्सा निर्माण होत नाही, जरी चिकित्सा निर्माण होत नसेल परंतु समोरच्यानेही चिकित्सा निर्माण केली पाहिजे. देव स्वतः आचार्यांना बोलावतात, आचार्य स्वतःहून आलेले नाही आहे, देवाने बोलवलेलं आहे का या तुम्ही इकडं गेले तिकडं गेले, काय पाहिलं सांगा, त्यातलं आणि यातलं काय फरक आहे की नाही सांगा, फरक नसेल का असेल जे बी आहे ते तुम्हाला उमटलं जाणवलं ते सांगा. आणि त्यांनी जे उत्तर दिलं त्यातून देवाने निरूपण करून त्यांच्या मनातला जो भ्रम आहे तो काढलेला आहे. आमच्या संपर्कामध्ये कोणी वासनिक आले, वासनिकाच्या संपर्कात कोणी नामधारक आले, नामधारकाच्या वासनिकाच्या संपर्कात कोणी समाजातला घटक आला तर विचारलं पाहिजे. आपण धर्मावरती अत्यंत हाताची घडी तोंडावर बोट, धर्मावरती बोलतच नाही, बाकी अन्य वार्तेमध्ये आपला हात कोणी धरत नाही. समाजावरती बोलतो, राजकारणावरती बोलतो, कौटुंबिक व्यवस्थित बोलतो, सर्व बोलतो, परंतु धर्मावरती मात्र आपल्या हाताची घडी तोंडावर बोट. जो धर्मावर बोलेल तो सात्विक आहे, त्याच्या मनामध्ये हृदयामध्ये धर्म रुजला आहे, उठला आहे, पकडला आहे त्यांनी त्या धर्माला, म्हणून तो बोलेल. म्हणून धर्मावरती आपण बोलावं. याचा अर्थ काय जो भेटला त्याला तेच सांगत बसावं असं नाही. वेळ काळ परिस्थिती बघून, त्याची अवस्था बघून, त्याची आर्तता बघून, त्याच्यावरती आपला असलेला प्रभाव बघून आणि त्याची इच्छा वासना जर असेल तर आपण नक्की धर्मावरती बोललं पाहिजे. देवाने त्यांना हे सर्व सांगितल्यानंतर बोध दिला, बोध झाला, सर्वज्ञांचं ईश्वरत्व त्यांना उमटलं. श्री चक्रप्रभू गोसावी हे परमेश्वर आणि मी जीव असं प्रत्ययाला आता आलं. म्हणजे आचार्यांना 7व्या भेटीत बोध दिलेला आहे. म्हणजे 7 भेटी घ्याव्या लागल्या. जर आता आपणही सहजच मागं आपल्या भूतकाळामध्ये बघायचं, चिंतन करायचं का असे कितीतरी लोक आहे की ते आपल्याबरोबर सतत भेटत असतात, प्रवासात, व्यवहारात, इकडं तिकडं जाण्यात, गप्पा मारण्यात, मित्र असतो, नातेवाईक असते, कितीतरी वेळा भेटी झाल्या. आपण कधी धर्म सांगितला का त्यांना? 7 भेटीमध्ये प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगितलं का? देवाने प्रसंगानुरूप सांगितलं आहे, कारण प्रवास करत असताना छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, त्यावेळेस सांगू शकतो आपण का स्वामी श्री चक्रधरांनी यावरती असं असं निरूपण केलेलं आहे, यावरती असं असं तत्त्व सांगितलेलं आहे, यावरती असा असा आचार सांगितलेला आहे. जेवायला बसल्यानंतर त्या अनुषंगाने, प्रवास करताना त्या अनुषंगाने, झोपायला गेल्यानंतर त्या अनुषंगाने, गप्पा मारताना त्या अनुषंगाने. गप्पा मारायला लागल्यानंतर डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की स्वामी श्री चक्रधारी सांगितले अन्य वार्ता करू नका, त्यापेक्षा झोपा काढा पण अन्य वार्ता करू नका. का अन्य वार्ता करू नका ती आपण सांगू शकत नाही का? नाही तर आपण म्हणतो नाही अन्य, यांना काय सांगायचं, यांना काय सांगायचं, आपल्यालाच कळत नाही म्हणून आपण सांगत नाही. त्याच्यामुळं परमेश्वराने आचार्यांना स्वतः बोलवलेलं आहे आणि बोलून सांगितलेलं आहे. त्यांच्या मनातला भ्रम आहे तो काढून टाकलेला आहे. आणि काढून टाकतानाच 5 प्रकरणं देवानी त्यांना सांगितलेली. तसं आपण ह्या ज्या गोष्टी आहे हे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. देव आपल्याला काय सांगताय, काय समज देत आहे, कशाची जाणीव करून देत आहे. आपण समाजात राहत असताना, इकडं तिकडं फिरत असताना, कितीतरी काम करत असताना आपण धर्माचं काय कार्य करतो आहे? उलट हा प्रेमाचा उपाय आहे. परंतु सर्वात अगोदर आपण धर्म समजून घेतला पाहिजे, आपल्याला धर्म समजला पाहिजे, कळाला पाहिजे, जाणवला पाहिजे. त्याविषयी एकदा आवडी निर्माण झाली तर आपण लोकांना सांगणार आहे. आपल्यालाच माहीत नाही परमेश्वरांनी सांगितलेली 4 पदार्थ किती, त्यातला फरक किती, सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, कुणी केली, या देवता कोण, किती, अन्यवृत्ती आपली पाठ नाही आहे. साधा नामधारक असलं तरी त्याची पूर्वी प्रकरण, अन्यवृत्ती प्रकरण, महावाक्य पाठच असलं पाहिजे. परंतु कितीतरी वर्ष जातात त्याला सूत्रपाठही माहीत नाही, पूर्वी माहीत नाही, अन्यवृत्ती माहीत नाही, महावाक्याचा तर विषयच नाही. त्यामुळं आपण उपदेशी आहोत, आपल्याला बोध झाला असा जर आपण समजत असेल आणि परमेश्वराची आपण भक्ती करतोय तर आपले किती प्रकरणं पाठ आहे, पूर्वी प्रकरण आहे का, अन्यवृत्ती आहे का, महावाक्य आहे का, सार संसरण, युग, धर्म, विद्यामार्ग आपल्याला थोडंफार त्यातलं नॉलेज आहे का, तर आपण स्वतःला उपदेशी म्हणावं. जो वासनिक आहे त्याचं तर त्याच्याही पुढं
सूत्र आणि सूत्राचा अर्थ कळाला पाहिजे. आणि जे अनुसरलेले आहे त्यांना ह्या गोष्टीचं प्राथमिक तरी नॉलेज असलं पाहिजे. काही लोकांना ठीक आहे, काय हरकत नाही, कोणी वेदातून अनुसरलेले असतात, वेळ नसते, परिस्थिती नसते, परंतु योग असतं, जोड असतो म्हणून अनुसरले असतात. याचा अर्थ काहीच येणार नाही असं नाही आहे. ते इथपर्यंत आले तर त्यांना काहीतरी माहितीच असलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि देव ह्या लीळेतून अत्यंत महत्त्वाचं आपल्याला समज जाणीव करून देतात की आचार्य तुमच्यासारखेच होते जीव. अनादि अविद्या त्यांच्यामध्ये आहे, अज्ञान त्यांच्यामध्ये आहे, मतित्रय त्यांच्यामध्ये आहे. पुढे आता बऱ्याच लीळा येणार आहे आचार्यांच्या संदर्भात. आणि त्यानंतर ते जे तुम्ही चेष्टा करताय, आपण वागतोय तसेच आचार्य पण वागत होते. परंतु देवाने त्यांना घडवलं आहे, मडवलं आहे, त्यांना वेळोवेळी समज दिली, जाणीव करून दिलेली, शिकवलं आहे. आणि त्या शिकवण्यातूनच आचार्य आता तयार झाले. आणि तयार झाल्यानंतर मग मात्र देवानी तिथं आणलेलं आहे. असे अनुभव आपल्याला येतात. या पहिल्या भेटीत काय सांगावं, दुसऱ्या भेटीत काय सांगावं, तिसऱ्या भेटीत काय सांगावं. आणि मग त्याला उत्सुकता निर्माण झाली, त्याला उत्सुकता चिकित्सा निर्माण झाली, त्याला तो प्रश्न विचारायला लागला, मग मात्र आपण काय सांगायचं ते सांगावं. नाही तर आपण बोलतच नाही. काहीतरी कितीतरी लोकांना तर माहीतच नसतं का हे उपदेशी आहे आणि महानुभव आहे. त्यांच्यामध्ये राहताना त्यांच्यासारखंच होऊन जातो आपण डिफरंट आहोत, आपण वेगळे आहोत. आपण परमेश्वरांनी आपल्याला ज्ञानाचा स्पर्श केलेला आहे, बोध दिलेला आहे, जाणीव करून दिलेली आहे. याची किंमत कधीच कोणाची होऊ शकत नाही. ते अनमोल आहे. याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आणि यातूनच समाजामध्ये राहत असताना धर्माच्या प्रती आवडी, धर्माच्या प्रती अभिमान घेऊन धर्माच्या अनुषंगाने जे जसं आहे तसं वेळ काळ परिस्थिती बघून, समोरची व्यक्ती बघून, त्याची अवस्था बघून आपण धर्मावरती बोललो पाहिजे. आणि मग त्यानंतर आचार्यांना बोध झालेला आहे. आणि मग त्यानंतर भटोबा शांतपणे विचार करू लागले, शांत बसले. आता एवढं मोठं तत्त्वज्ञान 23 प्रत्यक्ष परमेश्वराकडून ऐकल्यानंतर तो जीव जीवाचा राहील का? तो स्वतःला विसरूनच जाईल. आणि मग भटोबासांना देव स्वतःहून म्हणतात, जा बिराडावर, जा झोपा, महात्मा वाट बघत असेल. कारण देवाला अजूनही बी आचार्यांना चाळवायचं आहे. जा, तुम्ही ज्याच्यावरती तुमची आजपर्यंत प्रवास करत आले ना, तो कसा आहे तो जाणा, तुम्ही समजून घ्या, जाणून घ्या. कोणाबरोबर राहायचं, कशाबरोबर राहायचं, किती राहायचं, हे देवाने त्यांना अप्रति सांगितलं. भटोबासांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आणि मग ओसरीच्या दक्षिणेच्या सुरुवातीला गुंफा होती, तिथं त्यांचं बिराड होतं. भटोबास गेले तेव्हा दादोत झोपलेले होते. भटोबास बाहेरच बसले. ते झोपले होते पण हे बाहेरच बसले. कारण आता त्यांना काय झोप येणं शक्य आहे का? आपल्या झोपाच उडत नाही. तत्त्वज्ञान ऐकल्यानंतर आपल्या झोपा उडायला पाहिजे, पण आचार्यांचं झोप उडाली आहे. आचार्य रात्रभर झोपलेले नाही. सर्वज्ञांचा पोळ झाला, पश्चात प्रहरी देव उपऊड झाला. आणि परिसय आटपून सर्वज्ञान आतमध्ये आसन होतं. बाईसांना लगेच देव म्हणतात. आता बाईसांनासुद्धा देवालासुद्धा ओढ लागलेली आहे आपल्या भक्ताची. सकाळी बरोबर उठल्याबरोबर पश्चात पारी बाईसांना देव म्हणतात, बाई रात्रीच्या ब्राह्मणाला जा बोलवा. देवालासुद्धा देव कुठं झोपत असतो का? देवालाही झोप नाही आहे, परंतु ते एक जीवधर्म देहधर्म देवाने स्वीकारले म्हणून ती समाजव्यवस्था आणि त्या धर्माला मान देण्यासाठी देवाने आराम केला. बाईसा गेल्या तेव्हा भटोबास बाहेरच बसलेले होते. बाईसा म्हणाले, नागद्या, तुला बाबा बोलावत आहे, चल. तसेच भटोबास आले, दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं. आणि सर्वज्ञांपुढे अत्यंत नम्र होऊन आता आचार्य वेगळे झालेले, बोध झाला आहे त्यांना. सर्वज्ञांनी विचारलं, रात्री इथून गेलात, मग महात्मा काय म्हणत होते? भटोबास उशिरा गेल्यामुळे दादोसांनी कसली चौकशी केली का? अशा पद्धती. आता देवाला सर्व माहीत आहे, परंतु अप्रत्यक्षरित्या आचार्यांना त्यांना चाळवायचं आहे, टच करायचं, स्पर्श करायचा आहे. का आता ते विचारतील, बोलतील, काय नाही, तर ते विसरून जा त्यांना अप्रत्यक्षरित्या. त्यातून तुमचं भलं होणार नाही, त्यातून तुमचं हित होणार नाही. तेव्हा भटोबा सांगले, जी मी गेलो तेव्हा ते दादू झोपले होते. म्हणजे झोपले होते म्हणजे जो अज्ञान आहे हा झोपलेलाच असतो. जो अन्यथा ज्ञानात आहे तो झोपलेलाच असतो. त्याला उठून काय उपयोग नाही. ज्याला बोध झाला तो उठलेला, तो जिवंत असतो, तो जन्माला आलेला असतो. ज्याला बोधच नाही त्याच्यातून जनावरामध्ये काहीच फरक नसतो. त्याच्यामुळं आपण कोण आहोत? आपण खरे जन्माला आलेले पुरुष आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वजण मग तुम्ही जाऊन निजलात का म्हटले? मग तुम्ही जाऊन झोपले का म्हटले? तुम्हाला झोप आली का? त्यानंतर नाहीजी, मला झोप येत नव्हती. सर्वजण का हो? मच्छरांचा त्रास झाला का? देवाला तर सर्व माहिती, देव सर्वज्ञ आहे. देव आचार्यांना म्हणतात, काय तुम्ही झोपले का? मग ते म्हणते, नाही मला झोपच आली. देव म्हणतात, मग मच्छरांचा त्रास झाला का? आता हे मच्छर म्हणजे काय? आपल्याला आजूबाजूला धार्मिकता सांभाळत असताना जे अज्ञाता ज्ञानाने
जे अज्ञान लोक आहे ते आपल्या आजूबाजूला आहे, ते मच्छरच आहे. ते येतील, काहीतरी सांगतील, टोकतील, बोलतील, आपण लगेच डिस्टर्ब होतो, संभ्रमावस्थेत जातो, हे काही खरं नाही असं म्हणतो, हे काही लक्षातच येत नाही, हे काही पटतच नाही. कारण समत्ववादाची आपली निष्ठा नसते. धर्म जसा आहे तसा आपण अजून जाणून घेतलेला नाही आहे, समजून घेतलेलं नाही आहे. हे म्हणजे या आजूबाजूची जी मच्छरांची जी पिलावळ आहे ती आपल्याला अप्रत्यक्षरित्या त्रास देतच असते. आता देव म्हणतात काय, तुम्हाला मच्छराचा त्रास झाला का? म्हणजे काय, की तुम्हाला आजूबाजूचे जे आजपर्यंत जे अनुभवलं, जे प्रश्न आले तुमच्या मनामध्ये, त्याचं चिंतन करत होते का? खरं काय, खोटं काय, योग्य की अयोग्य, काय नेमकं तुम्हाला कशाचा त्रास झाला? मोठं नाही जी, ते नाही, गोसावींनी केलेल्या निरूपणाचं चिंतन करत होतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इकडूनचा तिकडूनचा विचारच नाही आला आमच्या मनामध्ये. म्हणजे तुम्ही जे निरूपण केलं त्याचंच आम्ही चिंतन करत होतो. आपण धार्मिकता करत असताना, धर्म सांभाळून घेत असताना किंवा धर्माचा अभ्यास करत असताना इकडचं तिकडचं चिंतन करतो आहे, म्हणजे मच्छरांसारखं आपण डिस्टर्ब होतो आहे. आपल्याला कोणीतरी डिस्टर्ब करतं आहे, तर डिस्टर्ब न होता परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. त्याच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून त्यावरती चालण्याचा आपण प्रयत्न केला सातत्यपूर्ण, तर परमेश्वर या परिवार असताना आपल्याला कशाचाही कोणाचाही त्रास होणार नाही. सर्वज्ञाने चिंतनात काही समजलं का? मग उमजलं का नुसतेच चिंतन केलं? काही प्रत्ययाला आलं का? म्हणले भट्टोबासने. हो जी. सर्वज्ञाने चिंतनात जे समजेल ते घ्यावं म्हटले, जे चिंतन करावं म्हटले. चिंतनात जे समजेल, कळेल, ते नुसतं चिंतन करू नये, ते घ्यावं, आपल्या अंतःकरणात उतरावं. जे जसं आहे तसं समजा म्हटले. आपले जावं निधी जे आपल्याला समजलं आहे, कळालं आहे, उमटलं आहे, जाणवलं आहे, ते मात्र आता इथून पुढे कधीच जाऊ देऊ नका. म्हणजे हे कायमचं प्रत्ययाला आलेलं जे आहे, प्रचितीला जे आलेलं आहे, अनुभूतीला जे आलेलं आहे, ते आता सतत सांभाळत ठेवा, सतत बरोबर ठेवा, ते चांगलं म्हणले. असं म्हणून पुन्हा रात्रीचं निरूपण पुन्हा देवाने केलं आहे. म्हणजे देवाला बघा किती मायपणा आहे. पुन्हा रात्रीचं सबळ एक लक्षात येईल न येईल, काय काय लक्षात आलेलं आहे त्याचं परत रिपीट केलं. जीव आणि परमेश्वराचा भेद निरूपण केला, जीवेश्वराचा विभाग दाखवून पूर्वी, आणि परत आता देवाने सकाळी पूर्वी प्रकरण आणि पंचकृष्ण निरूपण केलेले आहे. त्यांनी प्रश्नच विचारले नाही. पूजनीय माईम भटांचं आणि आचार्यांच्या ज्या भेटी आहे याच्यामधला जो फरक आहे आपण जर समजून घेतला, तर या दोन्ही लीळा त्यांच्या भेटीच्या वेळेसच्या, त्यांच्या बोधाच्या वेळेस जर समजून घेतल्या, जाणून घेतल्या, आणि तेच आपल्या जीवनात उतरवलं आणि समाजापर्यंत जात असताना हेच आपण सांगितलं, तरी आपण धर्मासाठी खूप केलं, आणि तरी आपण धर्मापर्यंत म्हणजे परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. खूप मोठा आचार, खूप मोठं ज्ञान, खूप मोठं तत्त्वज्ञान अभ्यासण्याची आवश्यकता नाही आहे. ही आपली प्रेरणास्त्रोत आहे. देवाने अप्रत्यक्षरित्या आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे, आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. सर्वज्ञ मग तिथं पूर्वी प्रकरण सांगितलं आहे की या सृष्टीमध्ये कशानेच कोणत्याच गोष्टीनं ह्या जीवाचं मुंचन होऊ शकत नाही, मुक्ती होऊ शकत नाही. कारण भक्ती ही मुक्तीसाठी असते. कवने करणे मुंची जेना, कशानेच मुंचन होणार नाही. लक्षात ठेवा, ठामपणे आपल्या हृदयात ठसवा म्हटले, आणि परत विसरू नका कधीच. कवने करणे म्हणजे पण एका परमेश्वराशिवाय त्याचं मुंचन, त्याची मुक्ती कोणी करू शकत नाही. तो परमेश्वर निराकार आहे, पण साकार होतो या जीवाच्या आनंदाला, जीवाला आनंदाला नेण्यासाठी, मुक्तीला नेण्यासाठी. आणि जो साकार झालेला परमेश्वर आहे तो अवतरतो म्हणजे बोध. ज्यावेळेस आपल्याला बोध झाला त्याच वेळेस परमेश्वर आपल्यासाठी अवतरले. आपण म्हणतो 800 वर्ष झाले, द्वापारयुगात झाले, कृतयुगात झाले, तसं नाही. आपल्याला जेव्हा बोध झाला तेव्हा आपल्यासाठी तो परमेश्वर अवतरलेला असतो. जोपर्यंत आपल्याला बोध नाही तोपर्यंत परमेश्वर साकार झालेला आहे. परंतु जसं अन्यांसाठी परमेश्वर आहे, काय आहे अवतार, कोण आहे काय माहीत नाही, तसंच आपण, परंतु बोध झाला, निश्चयात्मक बुद्धी झाली का हा म्हणजे हा परमेश्वर, आणि त्याला आपण शरण गेलो का मग त्यावेळेस आपल्याला परमेश्वराने बोध दिला, म्हणजे आपल्यासाठी अवतरला. आणि मग अवतरून परमेश्वर काय करतात, सन्निधान देतात. आज आपल्याला सन्निधान आहे, शास्त्रातून, तत्वातून, आचारातून, विचारातून हे सन्निधान आहे. त्या सन्निधानाचं दास्य म्हणजे आचाराचं दास्य, म्हणजे आचार केला, विचार केले आपल्या जीवनामध्ये, त्या परीवर आपण चालायला लागलो, तर आपल्याला मात्र परमेश्वर मुक्तीला घेऊन जाऊ शकतात. आणि ते परमेश्वर कोण कोण आहे? श्रीकृष्ण महाराज आहे, श्री दत्तात्रय प्रभू महाराज आहे, श्री चक्रपाणी प्रभू महाराज आहे, श्री गोविंद प्रभू महाराज आहे, आणि आम्ही आहोत सर्वज्ञ श्री चक्रप्रभू. स्वतः परमेश्वर सांगतात का आम्ही आहोत परमेश्वर, असं कोणी सांगितलेलं नाही आहे. आणि हे सर्व पंचकृष्ण सांगितलं. आता यांनी काही प्रश्नच विचारले नाही, त्यामुळे देवाने स्वतःहूनच सांगून टाकलं. कारण बोध झाला, पक्का झाला, निश्चयात्मक बुद्धी आली, आणि बाकीच्या मनामधल्या ज्या कल्पना होत्या त्या पूर्ण निघून गेल्या. आणि परत हे सांगितल्यानंतर देवाने मग अन्यवृत्ती
परत युगधर्म विद्यामार्ग सार संसरणी परत परमेश्वरांनी रिपीट त्यांना सांगितलं आणि हे वरून सांगितलं ग घेई जे घोकी जे मग काळे करून उपयोग जाईल लगेच तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जाणवेल लगेच कळेल अशातला भाग नाही आहे. तुम्ही घ्या घोका म्हणजे काय त्याचं चिंतन करा मग तुम्हाला ते उपयोग जाईल म्हणजे तुम्ही जर त्यावरती चाललं तर आम्ही त्याला उपयोगात आणू तुमच्यासाठी आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे आठवा चिंतन करा. जे समजलं ते मनामध्ये आणा आणि देवाने अत्यंत महत्त्वाचं तिथं मग देव परमेश्वर ह्या जीवाचं कसं चिंतन करतात कसा बोध देतात. काशवीपासून सोमकांतापर्यंत म्हणजे दृष्टांत क्रमांक 6 ते 9 असे 7, 8, 9 असे 4 दृष्टांत सांगितले काशवीच्या पद्धतीनं. म्हणजे काशवी एका थडीला राहते दुसऱ्या थडीला आपलं बाळाला जन्माला घालते ती चिंतनाने ती वाढवते. तसा परमेश्वरसुद्धा सकळ जीवाची चिंतनानं वाढवतात. मासळीचा दृष्टांत फक्त नजरेने दृष्टीनंच परमेश्वर म्हणतात आम्ही वाढवतो. त्यानंतर कुकडीचा दृष्टांत स्पर्शाने वाढवतो. आणि परमेश्वराने हे जे दृष्टांत सांगून परमेश्वर कसे कार्य करतात कशा पद्धतीने या जीवाचं चिंतन करतात कशा पद्धतीनं बोध देतात कशा पद्धतीनं प्राप्तीला घेऊन जातात कशा पद्धतीनं घडवतात मडावतात अयोग्य जीवाला योग्य करतात हे सर्व निरूपण भट्टोबासांना केल्यानंतर भट्टोबास मात्र आता पूर्ण क्लिअर झालेले. भट्टोबासांनी दंडोदासली चरणावर मस्तक टेकवलं आणि मग देव म्हणतात जा आता बिराडावरती. आणि सकाळी रिपीट केलं रात्री सांगितलं ते रात्रभर चिंतन केलं आणि सकाळी परत ते रिपीट केलं. अशी परमेश्वराची तळमळ ह्या जीवाप्रती असते. आणि मग ती बिराडावर गेले. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आचार्यांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला किती मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते आपण आपल्या जीवनात उतरवलं आणि घेऊन चिंतन केलं तर नक्कीच ते उपयोगी पडेल. आणि अशा पद्धतीनं जर परमेश्वराने सांगितलेला जो समज आहे बोध आहे जाणीव आहे आपल्या जीवनात उतरवली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.